मंडळी, गेल्या 2 महिन्यामध्ये असा एकही आठवडा गेला नसेल ज्यामध्ये मंत्री धनंजय मुंडेंवर आरोप झाला नसेल। संतोष देशमुख हत्या प्रकरण ते कथित कृषी घोटाळा। सुरुवात झाली ती संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडांशी संबंध असल्याचा आरोप करत मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी सुरू झाली। त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोर्चा पुढे नेला आणि धनंजय मुंडे कृषी मंत्री असतानाच्या काही व्यवहारांवरून आरोप सुरू केले। अगदी आज सकाळी सुद्धा अंजली दमानिया यांनी एक मोठा आरोप केला। 23 सप्टेंबर 2024 आणि 30 सप्टेंबर 2024 या 2 तारखांवर कृषी विभागाने घेतलेल्या निर्णयावरून दमानिया यांनी आरोप केलाय। याच दोन्ही तारखांवर घेतलेल्या निर्णयांमुळे 200 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा दमानिया यांनी केलाय। धनंजय मुंडेंनी कृषी सचिवांना लिहिलेलं पत्र सुद्धा अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलंय। 23 सप्टेंबर 2024 ला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कृषी विभागाचा एकही विषय नसल्याचंही उघड झालंय। 30 सप्टेंबरच्या बैठकीमध्ये 3 विषय कृषी विभागाशी संबंधित होते, मात्र त्यामध्ये बळकटीकरण योजनेशी संबंधित एकही विषय नव्हता असं दिसून आलंय। तर हे झालं एक प्रकरण। आता आजचं दुसरं मोठं प्रकरण, ज्यामध्ये अजित पवारांचेच आणखी एक मंत्री अडचणीत आहेत आणि ते आहेत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे। प्रकरण इतकं गंभीर आहे की त्यामध्ये माणिकराव कोकाटेंवर आमदारकी जाण्याची टांगती तलवार आहे। कारण नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयानं त्यांना 2 वर्षांची शिक्षा आणि 50,000चा दंड ठोठावलाय। 1995 मध्ये मुख्यमंत्री कोट्यातून घर मिळवण्यासाठी कोकाटेंनी आपण गरीब आहोत असं दाखवत खोटी कागदपत्र सादर केली आणि 2 घरं पदरात पाडून घेतली। सोबतच इतर दोघांना मिळालेली घरं सुद्धा कोकाटेंनी लाटली। माजी मंत्री तुकाराम दिघोळेंच्या याचिकेवर कोर्टानं तब्बल 28 वर्षांनी निकाल दिलाय। यामध्ये कोकाटेंसोबत त्यांचे भाऊ सुनील कोकाटे सुद्धा दोषी ठरले। दरम्यान कोकाटेंना लगेच जामीनही मिळालाय। पण असं असलं तरी सुद्धा त्यांची आमदारकी राहणार की जाणार, त्यांच्या मंत्रिपदाचं काय होणार, हेही आपण आजच्या भागामध्ये समजून घेणार आहोत। पण सुरुवातीला आजचा प्रश्न आपण बघणार आहोत आणि तोच पाहण्यासाठी आपण जाऊया पोल सेंटरला। आजचा प्रश्न काय आपण सुरुवातीला बघूया। अजित पवारांचे 2 मंत्री वादाच्या भोवऱ्यात कुणाच्या अडचणीत सर्वाधिक वाढ होईल असं वाटतंय? 4 ऑप्शन आहेत: महायुती सरकार, अजित पवार, दोन्ही मंत्री आणि वरील सर्व। यापैकी तुम्हाला जो पर्याय योग्य वाटेल त्यावर तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता। तर 200 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप दमानिया यांनी केला आणि त्यांच्या सोबतच माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी सुद्धा गंभीर आरोप केले। त्यांच्याकडूनच हा कृषी घोटाळा आपण समजून घेणार आहोत। मात्र त्याआधी आपण बघूया की अंजली दमानिया यांनी केलेला आरोप नेमका काय आहे, ज्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अजित पवारांवर सुद्धा आरोप केलेले आहेत। ते आधी पाहूया। तुम्ही महाज्ञानी असाल तर सांगा, प्रस्ताव कधी होता आणि तुम्ही कधी ठेवलात, कधी ती मान्यता दिलीत? कारण हे सगळं DBT अंतर्गत व्हायला हवं होतं। तुम्ही त्यातनं बगल घेऊन हे जे केलंय ते अतिशय चुकीचं आहे। एक सांगा, जर शासन आहे आणि शासनाच्या बाहेर कोणी कृत्य केलं असेल, शासनाची जबाबदारी नाही चौकशी करण्याची? फडणवीसांची नाही आहे, अजित पवारांची चौकशी करण्याची जबाबदारी नाही आहे का? जाऊ मी कोर्टात? कारण त्यांना माहिती आहे पेंडन्सी एवढी आहे कोर्टाची, वर्ष लागतात त्याला। सिंचन घोटाळ्याची केस मी 10 वर्ष लढले आणि शेवटी शासनाने केस क्लोज केली, त्यामुळे पुढे काहीच झालं नाही आणि मी लढत बसायचं आणि तुम्ही इथे असे मंत्रिपदाचे थेर करत राहाल, किती योग्य आहे? तर मंडळी, अंजली दमानिया आणि विजय कुंभार यांनी नेमके काय आरोप केलेले आहेत आणि त्यावर धनंजय मुंडेंच्या कार्यालयाकडून काय स्पष्टीकरण देण्यात आलंय ते आता आपण बघूया। आजच्या मीडिया सेंटरला आपण जाऊया आणि नेमके आरोप काय आहेत बघा। कृषी खरेदीमध्ये 200 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे। दमानिया असं म्हणतात की 23 सप्टेंबरच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये खरेदी प्रस्तावाला मंजुरी नव्हती, तर मुंडे असं म्हणतात की 23 सप्टेंबरच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये खरेदी प्रस्तावाला मान्यता मिळालेली होती। पुढचा आरोप आहे, धनंजय मुंडेंनी कृषी सचिवांना तारखेचा उल्लेख न करता पत्र पाठवलं। त्यावर मुंडेंच्या कार्यालयाकडून असं स्पष्टीकरण आलं की ते पत्र नाही तर टिप्पण आहे, त्यावर तारीख टाकण्याचा प्रघात नाही। ज्याला टिप्पण पाठवलं तो त्यावर प्राप्त झाल्याची तारीख टाकत असतो। खरेदी प्रक्रियेमध्ये 200 कोटींचा घोटाळा झाला असा आरोप दमानिया यांनी केलाय। तर कुठलाही घोटाळा नाही, मान्यता प्राप्त खरेदी अजूनही झालेलीच नाही। ज्या सगळ्या विषयी आपण आरोप करत आहात त्यातली प्रत्यक्ष खरेदी झालेलीच नाही, याचं सुद्धा मुंडेंच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं।
तर अंजली दमानियांचे आरोप फेटाळून लावत धनंजय मुंडे यांच्या कार्यालयानं दमानियांविरोधात फौजदारी याचिका दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू केलेली आहे. तर तिकडे धनंजय मुंडेंचे पारंपरिक विरोधक भाजप आमदार सुरेश धस यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडेंनी आता तरी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. मुंडेंनी देऊन टाका ना, आता थोड्या दिवसापुरता राजीनामा द्या ना. आणि तुमचा संबंध जर संतोष देशमुखच्या खुनामध्ये नाही आला, हे जे भ्रष्टाचाराचं आहे याच्यात नाही आला, तर परत पुनर्स्थापित व्हा ना तुम्ही. परंतु तुम्ही का चिटकून बसलाय त्याला? कशामुळे अलगत चिटकून बसलाय? आणि त्याच्यामुळे आमचे कुठं अजितदादाच्या पक्षाची पाहिजे तेवढी प्रसिद्धी होती, त्याच्यामुळे आम्हाला बी आनंद वाटतोय. सीबीआय, ईडी, अँटी करप्शन डिपार्टमेंट महाराष्ट्र म्हणजे एसीबी महाराष्ट्र, माननीय मुख्यमंत्री किंवा माननीय राज्यपाल, केंद्र सरकार यांच्याकडं सविस्तर पुराव्यासह तक्रार दाखल करणार आहे. माझ्याकडे हे सगळं बाड आहे, मी तुम्हाला सुद्धा शेअर करतो. या व्यतिरिक्त कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या बदल्या आणि पदोन्नत्या या प्रक्रियेमध्ये सुद्धा 100 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे. तर चहूबाजूनं धनंजय मुंडेंवर आरोप होत असताना ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी मात्र अंजली दमानियांसह धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या सगळ्यांवर पलटवार केलेला आहे. पाहूया. अहो, या कोण लागून गेल्यात? यांनी एखाद्या भटक्या विमुक्ताला अन्याय अत्याचार करायचं ठरवलं असेल, मानसिक त्रास द्यायचं ठरवलं असेल मुंडे कुटुंबाला, तर ह्या कोण आहेत? यांनी इकडून तिकडून कागद गोळा करून आणून काय एखाद्या समाजाला डॅमेज करू शकतात का? अगोदर ज्या प्रकारे त्या वंजारी भावांवर माझ्या आगपाखड करून घेतली, आता मला म्हणायचं नाही त्यांना सणसणाटी ताई, परंतु ताई म्हणणं खूप मोठं ठरेल. या रिकामा गाडग्यासारखं वाजणाऱ्या लोकांना उत्तर देण्याची गरज नाही. आणि मला असं वाटतंय की समाज यांना यांची लायकी दाखवली. आणि आता वेळ झालेली आपल्या पाहुण्यांसोबत चर्चा करण्याची आणि राजकीय विश्लेषण करण्याची. त्यासाठी आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार, ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे. या सगळ्यांशी चर्चा करण्यासाठी आपण जाऊया पोल सेंटरला. गेस्ट सेंटरमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तिघांचंही स्वागत 0 आवरच्या गेस्ट सेंटरमध्ये. आपण सुरुवात करूया कुंभार सरांपासून. कुंभारजी, महाराष्ट्राने मागच्या एक आठवड्याभरामध्ये जर हे सगळे आरोप बघितलेले असतील तर एक प्रकारे काहीतरी गोंधळ झालेला आहे हे तर लोकांना स्पष्ट झालेलं आहे. मात्र कागदपत्र दोन्हीकडून सादर केली जात आहेत. ज्याप्रमाणे मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयच झालेला नव्हता आणि थेट त्याचा GR काढण्यात आला असा आरोप आहे. त्याच्यावर असा निर्णय झाला होता असं म्हणत धनंजय मुंडेंकडून सुद्धा, त्यांच्या कार्यालयाकडून सुद्धा कागदपत्र सादर करण्यात आलेली आहेत. तर अगदी थोडक्यामध्ये पहिल्या 1 ते 2 मिनिटांमध्ये जर तुम्ही ABP माझाच्या प्रेक्षकांना हे समजून सांगू शकलात की नेमका काय आरोप केलेला आहे. तुम्ही आरोप केलेले आहेत, दमानी यांनी केलेले आहेत, सुरेश धस यांनी सुद्धा आज पत्रकार परिषद घेतलेली आहे, ABP माझाच्या हाती सुद्धा काही कागदपत्र लागलेली आहेत. तर या सगळ्याचं जर आपण सारांश म्हटला तर 1 ते 2 मिनिटांमध्ये आपण काय सांगू शकाल? सारांश याचा असा आहे की अशा प्रकारचा जो धनंजय मुंडे भासवतात की जो ठराव झालेला आहे, जो प्रस्ताव मंत्रिमंडळात मंजूर झालेला आहे, तो प्रस्ताव मंजूर झालेला नाही. दुसऱ्यांदा सांगतो, 23 आणि 30 सप्टेंबरच्या याच्यामध्ये कुठलाही प्रस्ताव मंजूर झालेला नाही. परंतु हा एक भाग झाला, हा धनंजय मुंडेंचा विषय झाला. मंत्रालयामध्ये याच्या आधीही मी मागच्या वर्षी त्याची तक्रार केलेली आणि मुख्य सचिव कार्यालयात मी त्याचं इन्स्पेक्शनही घेतलेलं आहे. त्याही वेळी 13 मार्चला मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक प्रस्ताव मंजूर झाला असं दाखवण्यात आलं. 15 मार्चला त्याचं वर्क ऑर्डर काढण्यात आली आणि त्याच्यामध्ये 13ला तो प्रस्ताव मंजूर झालाय असं म्हटलंय, त्याच्यावर लिहिलेलं आहे. मी सकाळी ट्विट केलंय, त्याच्यात ते पाठवलंय. परंतु 13 मार्चला असा कुठलाही प्रस्ताव मंजूर झाला नव्हता. याच्यामध्ये 2 प्रकार असतात. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक नियमित ठराव आणि एक अतिरिक्त प्रस्ताव हे येत असतात आणि त्याच्यातले जे काही दोन्ही मिळून जे मंजूर होतात ते वेबसाईटवर टाकले जातात, त्याचं पत्रकारांना प्रेझेंटेशन दिलं जातं. परंतु या संपूर्ण प्रकारामध्ये शासनाच्या वेबसाईटवर जे काही पाठवलेलं आहे त्याच्यामध्ये हे ठराव कुठेही मंजूर झाल्याचं दिसत नाही, मांडल्याचंही दिसत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की हे याची ज्या वेळेला इतिवृत्त तयार होतं त्यावेळेला ते मुख्य सचिवांकडून होतं आणि त्याच्यामध्ये तशा इतिवृत्तामध्ये त्याचा उल्लेख आढळत नाही. असं असेल तर मग ते आहे प्रस्ताव मंजूर झालेत असं भासून शासन आदेश काढले, कुणी
प्रत्यक्षात खरेदी झाली नाही झाली हा भाग वेगळा, परंतु ते करण्याचा प्रयत्न झाला, त्यासाठी कागदपत्र रंगवण्यात आली. 30 सप्टेंबरला हा दुसरा कॅबिनेट डिसिजन आहे असं म्हणतायत आणि 4 सप्टेंबरला सगळी प्रक्रिया पूर्ण झाली, त्याची कागदपत्र तयार झाली. एवढा वेग तर कधीही कुठे दिसत नाही. त्याच्यावरचे तारखा बघा तुम्ही, ट्विटमध्ये त्या तारखा आहेत. हे ज्या वायुवेगानं हल्लेलं आहे याच्यामध्ये सगळी गडबड दिसून येते. अन्यथा एक ठराव मंजूर होऊन इतिवृत्त तयार होऊन पुन्हा त्याच्यावर शासन निर्णय निघणं ही फार मोठी प्रक्रिया आहे. त्यामुळे याच्यामध्ये मी पुन्हा एकदा म्हणतोय की याच्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये असा कुठलाही प्रस्ताव मंजूर झालेला नाही. ठीक आहे. रुपाली ठोंबरेजी, आपण हे सगळे आरोप यापूर्वी सुद्धा ऐकले असतील. आपण कसं बघता या सगळ्या आरोपांकडे? जे मंत्रिमंडळात झालंच नाही त्याच्याविषयी GR निघतो आणि सगळी प्रक्रिया पुढे राबवली जाते, नेते पण याच्यामध्ये जबाबदार ठरले जातात, त्याच्यामध्ये अधिकारी सुद्धा तितकेच जबाबदार असा सुद्धा आरोप होतोय. कसं बघायचं या सगळ्याकडे? अंजली दमानिया यांनी आरोप केल्यानंतर हे आरोप कधी सुरू झाले? जेव्हा बीडमध्ये मस्ताजोग मध्ये सरपंच देशमुखांची हत्या झाली आणि ती हत्या झाल्यानंतर राजकीय स्वार्थासाठी जे काही आमच्याच महायुतीतले तिथले राजकीय प्रतिस्पर्धक होते, तिथनं हा विषय सुरू झाला आणि तो सुरू होऊन आता तो धनंजय मुंडे यांच्या आरोप म्हणजे शेतकरी कृषी विभागाच्या आरोपावर, भ्रष्टाचाराच्या आरोपावर येऊन ठेपला. आता आतापर्यंत अंजली दमानियाने अनेक वेळा, म्हणजे मला वाटतं 2 ते 2.5 महिने झालेले आहेत, अनेक आरोप केले. अनेक आरोपांना स्वतः धनंजय मुंडे भाऊ असतील त्यांनी उत्तर दिलेलं आहे, त्यांच्या विभागाने उत्तर दिलेले आहेत. आता एक लक्षात घ्या, जेव्हा एका मंत्र्याचा विभाग काम करतो तो काही त्याला स्वतंत्रपणे कुठली मान्यता नसते. त्याच्यामध्ये पूर्ण मंत्रिमंडळ किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना त्याच्या कल्पनांची फाईल पुढे जाण्याची प्रोसेस स्वतः खुद्द कुमार साहेब तिथं आहेत. ते तुम्हाला त्यांनी त्या कसा जे मंजूर होतो आणि कसं इतर उत्तर हे सांगितलेलं आहे. मुळामध्ये जे आरोप केले त्याची आज धनंजय मुंडे साहेबांच्या विभागाकडनं पूर्णपणे फेटाळण्यात आलेले आहेत. काय बरं दमानिया या कोर्टामध्ये जात नाही? म्हणजे मला सांगा, दमानिया किंवा जे आरोप करणार आहेत ते स्वतःला एक न्यायालय समजतात का? स्वतःला एक सक्षम यंत्रणा समजतात का? हे नाही, हा आरोप आमचा आहे, यांनी राजीनामा द्यावा. हा 200 कोटीचा नाही, उद्या दमानिया किंवा अजून उठतील आणि म्हणतील की 2000 कोटीचा आहे, पण तो तुम्हाला काहीतरी पुरावा द्यावा लागेल. आपलं राज्य कायद्यानुसार चालतं, संविधानानुसार चालतं. तुम्ही ज्यांच्यावर आरोप करतायत ते समोरून ते आरोप फेटाळतायत. मग याच्यासाठी जे यांचे आरोप आहेत ते खरे आहेत. ठीक आहे. म्हणजे तुमचे जे बेसिक 2 प्रश्न आहेत की या सगळ्या आरोपांचं टायमिंग हे आत्ताच का सुरू झालं, आणि दुसरी गोष्ट, जर त्याला उत्तरं दिलं जात आहेत तर तुम्ही कोर्टात का जात नाही, हे 2 तुमचे मूळ आर्ग्युमेंट्स आहेत. सुषमा अंधारेंकडे आपण जाऊया. सगळ्यांना आपल्याला इक्वल वेळ देण्याचा माझा प्रयत्न असेल. सुषमाताई, आपण कसं बघता ज्या प्रकारे आता हे आरोप, अशा प्रकारे जर हे सगळं चालणार असेल, म्हणजे आरोप होत आहेत ते फेटाळले जात आहेत, बातम्या येत आहेत आणि कोर्टात जा अशी मागणी होतीये, तर हे कसं प्रकरण पुढे जाणार? काय करायचं मग या सगळ्याचं? विजय कुंभारजींनी फार स्पष्टपणे काही मांडणी केलेली आहे. पण आता अडचण अशी आहे, याचे ते तांत्रिक मुद्दे थोडे समजून घेतले पाहिजेत असं मला वाटतंय. विजय कुंभारजींनी जितक्या स्पष्टपणे मांडणी केलेली आहे त्याला तितक्याच ताकदीने काउंटर अटॅक करताना धनंजय मुंडे यांच्या ऑफिसकडनं राज्याच्या मुख्य सचिव श्रीमती सुनीताजी यांच्या सहीचे एक पत्र सध्या समाज माध्यमावर फिरत आहे. कोण खरा कोण खोटा सामान्य माणसांना कळायला फार गोंधळ होतो. 1 मिनिटासाठी आपण असं गृहीत धरूया की विजय कुंभारजी किंवा दमानिया ही सगळी माणसं खरी आहेत. मग प्रश्न असा निर्माण होतो की ही सगळी माणसं खरी आहेत, यांनी दाखवलेली कागदपत्र खरी आहेत आणि यांना हे सगळं समजत आहे, पण जे या सगळ्या लोकांना म्हणजे दमानियांना किंवा कुंभार या सगळ्यांना समजतंय ते फडणवीसांना समजत नसेल का? म्हणजे देवेंद्र फडणवीसांची जी सो कॉल्ड द चाणक्य इमेज वगैरे तयार केलेली आहे, बाहुबली वगैरे इमेज तयार केलेली आहे, त्या चाणक्याला हे कळत नसेल का की माझ्या मंत्रिमंडळात मी ज्यांना मंत्री म्हणून सामावून घेत आहे त्यांनीही म्हटलं होतं फ्लोअरवर की आम्ही ज्यांना मंत्रिमंडळात सामावून घेणार आहोत आम्ही त्यांचे पोर्टफोलिओ तपासणार आहोत. मग त्यांनी हे पोर्टफोलिओ तपासले नाहीत का? कारण आफ्टर ऑल हा सगळा मुद्दा मागच्या मंत्रिमंडळातला आहे. मग मागच्या मंत्रिमंडळात कोणत्या मंत्र्याने काय केलं त्याचे पोर्टफोलिओ तपासून त्याला आपल्या ठीक आहे. सुषमाताई, आपला संपर्क तुटलेला आहे. विजय कुंभारांकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. कुंभार सर, ज्या प्रकारे हे काउंटर अटॅक केले जात आहेत, सगळी कागदपत्र दिली आहेत आम्ही, असं धनंजय मुंडेंच्या कार्यालयाकडून सांगितलं जात आहे,
ही कागदपत्र खरंच दिलेली आहेत का, आणि जी दिलेली आहेत ज्याच्यामध्ये ज्या कागदपत्रांमध्ये उल्लेख दिसतो आहे, काही सह्यांची पत्र आहेत, काही बिनसह्यांची पत्र आहेत, ह्याच्यातली कुठली कागदपत्र आता त्यांच्याकडून सादर करण्यात आलेली आहेत आणि कुठले पुरावे ते देऊ शकलेले नाही आहेत? पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी काय पुरावे सादर केलेत हे आमच्यापर्यंत आलेलं नाही. बरं. आम्हाला एवढंच कळतं की आम्ही सामान्य माणसं आहोत. शासनाने संकेतस्थळावर, वेबसाईटवर मंत्रिमंडळाचे इतिवृत्त टाकलेलं आहे. त्या इतिवृत्तामध्ये हे प्रस्ताव दिसत नाहीत. आता ते जर मंत्रिमंडळाने याच्यावर टाकलेत वेबसाईटवर, आणि तरीही ते म्हणतात की टाकले नसतील तर का टाकले नाही, म्हणजे असं गोपनीय काही करायचं तिसरं असं काही प्रकार एक सांगायचं, तिकडे करायचं तिसरं असं काही प्रकार चालतो का? दुसरं मला इथं आवर्जून सांगावं लागेल, फक्त धनंजय मुंडे नाही, एकूणच मंत्रिमंडळामध्ये गेल्या 2-3 वर्षामध्ये जे काही झालंय, आता आणखी उद्या काही आरोप मी करणार आहे की ज्याच्यामध्ये मंत्रिमंडळातले प्रस्ताव मंजूर होणं याच्यावरच आक्षेप आहे की ज्या पद्धतीचे प्रस्ताव येतात, ज्या पद्धतीचे मंजूर होतात, मंजूर न होता त्याची अंमलबजावणी होते, हा सगळा प्रकार हा एकूणच मंत्रिमंडळाच्या ज्याचा प्रतिष्ठा म्हणतात, ज्याची साख म्हणतात, त्याच्यावर वार करणार आहे. याच्यावरती महत्वाचा मुद्दा आहे. आता तुम्ही जे मगाशी कोणीतरी म्हटलं की मुख्य सचिवांचं पत्र फिरतंय, तर ते पत्र जर ऑथेंटिक असेल तर ते माझ्यापर्यंत पोहोचवावं, कारण माझ्यापर्यंत अजून आलेलं नाही. ते जर तसं असेल तर याच्यात सगळ्यात मोठी जबाबदारी ही विद्यमान आणि माजी मुख्य सचिवांची आहे. विजय कुंभारला काही कळत नाही, अंजली दमाईंना काही कळत नाही, परंतु ज्यांना कळतंय, ज्याच्यासाठी त्यांना पगार मिळतो, ज्याचं ट्रेनिंग घेतलंय, घटनेनुसार ज्यांच्यावर जबाबदारी आहे, त्यांनी खरं तर कुणाच्याही तक्रारीची वाट न बघता स्वतःहून याच्यामध्ये काय सत्य आहे हे सांगायला पाहिजे. खरं तर 2010चं एक सर्क्युलर आहे ज्याच्यामध्ये शासनावर आरोप झाले तर त्याचं उत्तर कसं द्यावं हे सांगितलेलं आहे, परंतु अद्याप तरी, आणि उत्तर म्हणजे फक्त आपल्याकडे एक प्रथा आहे विशेषतः पत्रकारांमध्ये आणि इतर लोकांमध्ये, की मंत्र्यांनी सांगितलं, सचिवांनी सांगितलं की ते खरं आहे असं मानायची. आमचा त्याच्यावर विश्वास नाही. आम्हाला फक्त खरं एक्झॅक्टली कुंभार हाच मुद्दा आहे. कुणावर विश्वास ठेवण्याची गरज नाही. रेकॉर्ड काय सांगते, डॉक्युमेंट्स काय सांगतात हे बघायचं आहे. रुपाली ठोंबरेंकडे जाण्यापूर्वी सुषमा अंधारे, तुमचा मुद्दा पूर्ण करा. कुंभार साहेब, मला आपल्याला तेच सांगायचं आहे की तुम्ही झालं, मी झालं, आपण जेव्हा थर्ड पार्टी म्हणून या सगळ्या गोष्टींकडे बघतो, बघा, तुमचं किंवा माझं धनंजय मुंडेंशी काही धुराबंधाऱ्याचं भांडण नाहीये, ठीक आहे, परंतु या राज्याचा कारभार पारदर्शक व्हावा असं आपल्या सगळ्यांना वाटतं. मी जे म्हटलं की प्रधान सचिवांचं पत्र समाज माध्यमांवर फिरतंय ते निश्चित मी आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करेल. पण पुन्हा एक गोष्ट जी राहते आणि ज्याच्याकडे कदाचित जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातंय का, की या सगळ्या प्रधान सचिवांपेक्षा सुद्धा सगळ्यात मोठी जबाबदारी ही मुख्यमंत्र्यांची आहे. देवेंद्र फडणवीसांनी आपल्या मंत्रिमंडळात मंत्री घेताना त्यांचे पोर्टफोलिओ तपासले नव्हते का? कारण संजय शिरसाट सिडकोला अध्यक्ष असताना त्याला ते जे काही 900 कोटीचा प्रोजेक्ट आहे त्याची आता ते फेर चौकशी करतायत. मग संजय शिरसाटला तुम्ही मुळात मंत्रिमंडळात सामावूनच का घेतलं? माणिक कोकाटेला तुम्ही जेव्हा मंत्रिमंडळात सामावून घेता तेव्हा माणिक कोकाटेवर किती केसेस आहेत, काय त्याचं स्टेटस काय आहे हे तपासलं जात नाही का अजिबात? याचा अर्थ देवेंद्र फडणवीस हा माणूस गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे का? मला असं वाटतं की दमानिया असतील, सुरेश धस असतील, आपण असाल, सगळेच जण. ठीक आहे, तुमचा मुद्दा सुषमाजी लक्षात आला, तुमच्या मुद्दा लक्षात आला. रुपाली ठोंबरेंकडे आपण जाऊया. रुपालीजी, यातला जो महत्त्वाचा मुद्दा आहे की हे डॉक्युमेंट्स किंवा जे आरोप केलेले आहेत ते खरे आहेत की खोटे आहेत, हे सरकार म्हणून, यंत्रणा म्हणून आपण तपासून बघणार आहात की नाही? ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे की नाही? ही अजित पवारांची जबाबदारी आहे की नाही प्रमुख म्हणून, की दरवेळी आरोप झाले की आपण फक्त डॉक्युमेंट्स देणार आहोत आणि कोर्टात तुम्ही जाऊ शकता असं सांगणार आहोत? नाही, मुळामध्ये लक्षात घ्या की नक्कीच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे, पण तुमच्या एक लक्षात येत आहे का, हा एक राजकीय आधीपासूनचा एक वेगळा पैंडा आलेला आहे की जेव्हा एखादं सरकार बनतं त्यावेळेला विरोधक असतील किंवा काही सुषमाजी, मी येतो तुमच्याकडे. रुपालीजींचं पूर्ण होऊ द्या, तुमच्याकडे येतो. आरोप करायचे, आरोपांच्या फेरीमध्ये राजीनामा द्यायला लावायचा, आणि ज्यावेळी लक्षात घ्या आरोप केल्यानंतर त्याला काहीतरी पुरावे पाहिजेत ना. आता जसं विजयजी कुमार यांनी सांगितलं, त्यांनी ती जशी तक्रार तिथे दिली असेल किंवा शासनाने जी काही जे कोणी आरोप करतायत त्याची सुमोटो जरी दखल घेऊन ते तपास करतीलच ना, परंतु तो तपास आम्ही म्हणेल तसाच झाला पाहिजे असं जर काही लोक म्हणत असतील तर आता ते शक्य नाहीये. मी पुन्हा सांगते, आपण कायद्याच्या राज्यात राहतो.
ज्यावेळी तुम्ही आरोपी एखाद्यावर गुन्हा दाखल अर्धा करता सेकंद रुपाली तेव्हा तो ताई. आरोपी असतो, गुन्हेगार रुपाली ताई, असतो. अर्धा सेकंद. त्याच्यामुळे कुणी उठायचं. ठीक आहे, सुषमा अंधारे यांना काहीतरी अर्धा बोलायचंय सेकंदातच रुपालीजी. बोलते. आपण त्या काय म्हणतात मला ऐकूया फक्त परत एका अर्ध्या मिनिटाची मला मांडणी एवढीच करायची आहे. अमोलजी, बोला. जेव्हा देवेंद्र फडणवीसांचा विषय निघतो तेव्हा माध्यमे विषय डायव्हर्ट का करतात? अँकर विषय डायव्हर्ट का करतो? बातम्या लगेचच बदलल्या का जातात? लगेच बातमी स्क्रोल का होते? या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी देवेंद्र फडणवीसांना सगळ्यांचे पोर्टफोलिओ माहित असताना मुळात देवेंद्र फडणवीसांनी या लोकांना मंत्रिमंडळात सामावून काच घेतलं? देवेंद्र फडणवीस हे काय हाईड अँड सीकचा खेळ खेळतात काय? हे सगळ्या लोकांना उंदरांसारखे असे खेळून मारायला बघतात का? त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना सेफ झोन मध्ये ठेवून जर आरोप केले जाणार असतील तर कृपया जरा थांबा. आधी देवेंद्र फडणवीसांची हजेरी, कुंभार साहेब आपण सुद्धा माझ्या मताशी सहमत असाल की देवेंद्र फडणवीसांनी माणिक कोकाटे असेल, संजय शिरसाट असेल किंवा मुंडे असतील, या सगळ्या लोकांचे पोर्टफोलिओ न तपासता त्यांना ठीक आहे, मंत्रिमंडळात का सुषमाजी हा घेतलं? मुद्दा तुम्ही या मांडलेला आहे मुद्द्याचा आणि कदाचित कृपया त्याच्यानंतर विचार मी रुपाली ठोंबरेंना जो प्रश्न विचारला तो तुम्हाला ऐकू आला नसेल, तुम्ही रिवाइंड करून ऐकू शकता. मुख्यमंत्री फडणवीस आणि अजितदादांची ही जबाबदारी नाही का, असाच तो प्रश्न होता. अगदी शेवटचे काही सेकंद राहिलेले आहेत. रुपालीजी तुमचं उत्तर पूर्ण करा. एक लक्षात घ्या, पोर्टफोलिओ तपासण्यापेक्षा कोकाट्यांच्या बाबतीत मी बोलेल ही 25 वर्षापूर्वीची केस आहे आणि त्याचा निकाल जेएमएफसी कोर्टाने दिलेला आहे. जेव्हा त्यांना 2 वर्षाची शिक्षा ठोठावली आली त्यांना अपीलेचा टायमिंग संविधानाने दिलेला आहे. जर वरच्या कोर्टाने त्यांना स्थगिती दिली नाही तर कोकाटे राजीनामा देण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे किंवा त्यांनी दिला पाहिजे. परंतु जर त्यांना स्थगिती दिली तर हे जे काही विरोधक किंवा महाविकास आघाडीतली लोक आहेत किंवा सो कॉल जे स्वतः एक वेगळं न्याय यंत्रणा समजतात त्यांना कोणताही अधिकार नाही. तो मंत्री असो, तो सर्वसामान्य असो, नाहीतर अजून ते पंतप्रधान असो, त्यांना संविधानाप्रमाणे कायद्याप्रमाणे सगळे नियम लागू होतात. हे फक्त सगळ्यांनी लक्षात ठीक आहे, वेळेअभावी आपल्याला इकडे ही चर्चा आपल्याला इथे पूर्णविराम द्यावा लागेल. मुद्दे समोर आलेले आहेत, ही चर्चा होत राहील, पुरावे समोर येत जातील आणि या सगळ्याचा पाठपुरावा एबीपी माझा करत राहील. तूर्त धन्यवाद तुम्हा तिघांचेही या चर्चेत आल्याबद्दल आणि वेळ दिल्याबद्दल. तर आपण बघितलं की आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झालेली आहे आणि इथून पुढचे काही दिवस काही महिने हे आरोप प्रत्यारोप सुरूच राहणार आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी एक मंत्री अडचणीत आलेले आहेत. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी जाते की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे आणि याचं कारण म्हणजे 30 वर्षांपूर्वी एका केसमध्ये कोकाटे आणि त्यांच्या सख्ख्या भावाला 2 वर्ष कारावासाची शिक्षा झाली आहे. नाशिक शहरातील कॉलेज रोड परिसरामध्ये मुख्यमंत्री कोट्यातून घर मिळवण्यासाठी कागदपत्रांची फेरफार आणि सरकारची फसवणूक केल्याचा आरोप सत्र न्यायालयामध्ये सिद्ध झाला, ज्यामध्ये कोकाटेंना शिक्षा झाली. कोकाटेंनी तत्काळ नाशिक जिल्हा कनिष्ठ न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केला. दुपारी 3:30च्या सुमाराला जामीन मंजूर देखील झाला. या निर्णयाविरोधात अपील करण्यासाठी कोर्टानं कोकाटेंना आता 30 दिवसांची मुदत दिलेली आहे. दरम्यान महायुती सरकारमध्ये पालकमंत्री पदाचं वाटप झालं तेव्हापासून नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून वाद सुरू आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांना बहाल केलेलं मंत्रिपद देखील स्थगित करण्यात आलं, कारण पालकमंत्रीपद माणिकराव कोकाटेंना दिलं जावं अशी मागणी शिवसेनेकडून केली जात होती. आता मात्र या केसमुळं कोकाटेंची आमदारकी गेली तर पालकमंत्रीपदावर शिवसेनेचा दावा कायम राहतो की भाजप ते पद आपल्याकडे ठेवतं हे पाहणं देखील औत्सुक्याचं असणार आहे. हे प्रकरण मुळात 30 वर्षापूर्वीच आहे. त्यामुळे आज झाले ज्यावेळेस मी राजकारणात जस्ट प्रवेश केला होता, मी त्यावेळेस आमदार सुद्धा होतो की नव्हतं मला माहीत नाही. त्यामुळे तो काळ आणि आजचा काळचा मध्ये फरक आहे. त्याच्यानंतरच्या काळामध्ये दिगोळेंचे माझे संबंध सलोख्याचे पण निर्माण झाले, पण कायदेशीररित्या एखादी केस रजिस्टर झाल्यानंतर जो काही नियम असतो त्या नियमान्वये ती प्रोसेस होत असते. उशिरा प्रोसेस झाली, त्यामुळे आज निकाल लागलेला आहे. आज निकालामध्ये मेहरबान न्यायालयाने जो काही शिक्षा सुनावली त्या संदर्भात मी रितसर या ठिकाणी जामीन घेतलेला आहे आणि आपल्याला या ठिकाणी जाणार आहे. आणि आता वेळ झालेली आपल्या आजच्या प्रश्नावर एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची आणि त्यासाठी जाऊया मीडिया सेंटरला. आधी पाहूया आपला आजचा प्रश्न काय होता. पहा, अजित पवारांचे 2 मंत्री वादाच्या भोऱ्यात, कुणाच्या अडचणीत सर्वाधिक वाढ होईल असं वाटतं. 4 पर्याय होते आणि या 4 पर्यायांपैकी आता याच्यावर प्रेक्षकांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ते आधी आपण बघूया. गोपाळ दंडगावाळे म्हणतात की जेव्हा खुद्द अजित पवारांवर अनेक आरोप होऊन ते वादाच्या भोऱ्यामध्ये सापडले होते तेव्हा ना त्यांच्या अडचणी वाढल्या होत्या ना शरद पवारांच्या अडचणी वाढल्या, तर मग आता असं काय वेगळं होतं.
बघा पुढची प्रतिक्रिया आहे उज्ज्वल भारतीय यांची एक्सवरची. त्या म्हणतात, मंत्र्यांनी नैतिकतेनं वागणं आवश्यक आहे, नाहीतर त्याचा त्रास पक्ष आणि सरकारला होतो. गणेश माळी म्हणतात, कोणाला काही होत नाही, सरकार कोणाचं आहे बघा. यूट्यूबवरची त्यांची ही प्रतिक्रिया. तर यूट्यूबवर नसीरुद्दीन शेख यांची प्रतिक्रिया. ते म्हणतात, केंद्रात तिसरी टर्म आहे, 11 वर्षामध्ये नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनाम्याचं एखादं उदाहरण असेल तर कोणी सांगावं. कोणाचीच अडचण होणार नाही अशी प्रतिक्रिया पांडुरंग नागरगोजे यांनी यूट्यूबवर दिली. तर फेसबुकवर किरण गायकवाड म्हणतात, धनंजय मुंडेंचा राजीनामा लांबवणं म्हणजे आणखी खोलात जाऊन घोटाळे उघडकीला येऊ देणं. तर पंडित चावके म्हणतात, कोणालाही काही होणार नाही, कायद्यामध्ये भरपूर पळवाटा आहे. दोन वर्ष शिक्षा झालेली व्यक्ती कोणत्याही संविधानिक पदावर राहू शकत नाही अशी प्रतिक्रिया विक्रम मांडणे यांनी दिली इन्स्टावर. तर आता पाहूया 0 आवरच्या प्रश्नावर एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी दिलेला कौल काय सांगतो आणि त्यासाठी जाऊया पोल सेंटर. बघा, एकूण मतं 20,000 आलेली आहेत. महायुती सरकारच्या अडचणीत वाढ होईल असं 20% लोकांना वाटतं. अजित पवार अडचणीत येतील 22% लोक म्हणतात. दोन्ही मंत्री अडचणीत येतील असं वाटतंय 52% लोकांना. तर वरील सर्व हा पर्याय निवडलाय 6% लोकांनी. यूट्यूबवरच्या आलेल्या प्रतिक्रियांमधला हा पोल होता. एक्सवर बघा, एक्सवरचा जो पोल आहे त्यामध्ये महायुती सरकार अडचणीत येईल असं 16% लोकांना वाटतंय. अजित पवारांची अडचण वाढेल 31%, दोन्ही मंत्री 36%, तर वरील सर्व असा पर्याय निवडलाय 17% प्रेक्षकांनी. खरं तर राजीनामा घ्यावा की नाही हा अजित पवारांचा आणि द्यावा की नाही हा धनंजय मुंडेंचा निर्णय असेल. तर माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामध्ये मात्र कायदेशीर बाबींचा मोठा रोल असणार आहे, मोठी भूमिका यामध्ये असणार आहे. आणि त्यामुळे धनंजय मुंडेंचं प्रकरण आणि माणिकराव कोकाटेंचं प्रकरण एकाच मापामध्ये मोजलं जाणार नाही. मात्र दोन्ही प्रकरणामध्ये एकच केंद्रस्थान आहे आणि ते म्हणजे अजित पवार. आणि आता अजितदादा कोणता निर्णय घेणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.